नाव बॅक टू द क्रिकेट. स्वागत मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. जाईद अंदुले आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला होते. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, रेस तर लागली, अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे होईल आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथून पुढे 3 धावा येताना पाहायला मिळतील. कोथरी गावचे सरपंच सन्माननीय अभिजित चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. विनंती असेल अदनांची आपल्या शुभ हाताने आपण सरपंच साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला हे सगळेच प्रतिष्ठित मान्यवर येताना पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. निहाल बाउंड ट्रॅक वरती आहेत रायझिंग स्टार कामला या टीमच्या वतीनं. त्यावेळेला थांबलेत पुन्हा एकदा येथील बाउंड ट्रॅक वरती. आघाडीला आलेली जोडी जाईद अंदुले तारिक अंदुले. त्यानंतर आपण पाहतोय तारिक यांची विकेट गेली. टीमची धावा संख्या 21 आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती ऋतिक आले आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती षटकार आला. टीमची धावा संख्या 21. ओव्हर पिच बॉल. या वेळेला आपण पाहतोय एज तर लागली होती, प्रयत्न तर होते, परंतु या वेळेला बॉलच्या एकदम रेंज पर्यंत नाही पोहोचला खेळाडू आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटर सेफ असेल, स्ट्राइक रोटेट होईल. सिंगलच्या मधीनं टीमची धावा संख्या 22 आकड्यावरती. 22 ऑन अ बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला दिवस, डे 1, पहिली मॅच, सकाळचं सत्र, पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय या वर्षी 11 स्टार चांडवा या टीमच्या वतीनं. लोवा फुल टॉस. या वेळेला हलक्यात आपण पाहतोय फ्लिक केलाय. डीप मध्ये आहेत खेळाडू, फिल्डिंग करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळतील. आणि जाहीद अंदुले आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष त्यांना आपण या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. खूप सारा अनुभव आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 40+ चे खेळाडू आणि अगदी आपण पाहतोय फिट अँड फाईन अजूनही आपल्याला जाहीद अंदुले पाहायला मिळत आहेत. त्यांची धावा संख्या 24. या वेळेला कोलातला बॉल होता समोरच्या दिशेने, लॉंगॉनच्या दिशेने पण मार्गस्थ होईल. सिंगल तर घेतली आहे परंतु फंबल झाले होते आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटर नाही उचलू शकले. सिंगल वरती थांबावं लागणार आहे. चांगलं असं आयोजन आपल्याला संपूर्ण चांडवेकरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 11 स्टार चांडवा या टीमच्या वतीनं 25 आकड्यावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. निहालने आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली आहे. या वेळेला आपण पाहतोय खूप सारा बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी सुद्धा होती. फर्स्ट फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा दिली जाते अंपायरच्या माध्यमातून. 26 धावा 4 ओव्हरमध्ये इथून पुढे किती धावा सेफ असतील त्याची प्लॅनिंग इथून पुढे सुरू झाले असेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या डगआउट मधून. पुढचा बॉल. या वेळेला समोर धरवलाय, एलिव्हेशन फार आहे, हवेमध्ये स्ट्रोक. इथून पुढे खेळाडू होतील, कोणती चूक नाही करणार. टीपला जाईल, संपला बॅटरचा खेळ. इथून पुढे आपण पाहतोय पार्टनरशिप क्रिएट होत होती परंतु ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम निहालने केलंय. त्याच्या खात्यामध्ये आपल्याला ती विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक तो 2रा होता. तारिक आणि ऋतिक हे मैदानाच्या बाहेर गेलेत. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये शोएब अंतुले आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
असे बॅटचे सर्वा मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. शेवटचा बॉल बॅटर वेगानं फिरवली होती, परंतु जेवढी शोएब यांनी आपण पाहतोय उसळी एक्सपेक्ट केली होती तेवढी नाही घेतली बॉलने. बॉल खाली राहिला आणि त्यानंतरला आपण पाहतोय डॉट बॉल इथून पुढे येताना बॉल मिळेल. बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या बघवरती पाहायला मिळते 26. 26 धावा. 13च्या सरासरीनं सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय अजूनही 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील, बाउंड ट्रॅक वरती त्याला घेऊन येतील, तेही सुद्धा आपल्याला इथून पुढे पाहावं लागणार आहेत. रायझिंग स्टार कांबळा या टीमच्या वतीनं षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती कैफ हे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय येणारे 4 दिवस एपी लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती आपण प्रसारित करणार आहोत. आणि युट्यूब वाहिनीवरती जोडले गेलेले आमचे सगळेच ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सकाळच्या सत्रामध्ये त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि 11 स्टार चांडवे म्हटले की खूप सारे आपले बांधव आउट ऑफ इंडिया असतात आणि ते सुद्धा या मॅचचा आनंद घेतात युट्यूब वाहिनीच्या मदतीतून. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल समोर आलाय, पायांचा वापर केला आणि काय स्ट्रोक केलाय जाहिद अंदुल यांच्या बॅट मधून. एक दमदार सिक्सर. इथून पुढे आता जाहिद अंदुले सेट झाल्यात. या वेळेला पाहतोय हे संपार आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहेत. पहिला बॉलच्या वेळेला अकूट टप्प्याचा तर होता आणि जाहिद अंदुले यांनी आपण पाहतोय पायांचा उपयोग करून पुढे येऊन तो बॉलला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं होतं. एवढ्या वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. टीमची धावसंख्या 33 आकड्यावरती. या वेळामध्ये समोरच्या दिशेने नाईफ तिथे आहेत आणि काय कॅच पकडली आहे, रनिंग कॅच. बॅटला टोल आपण पाहतो, बॅटच्या टोला लागून बॉल लॉंग ऑनच्या हातामध्ये. टिपला जे संपलाय जाहिद अंदुल यांचा खेळ. धक्का क्रमांक 3 बाद. ही पहिली मॅच तर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे, परंतु यानंतरची होणारी मॅच सेकंड मॅच असेल ती म्हणजे यंग फ्रेंड्स ग्रुप सवत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी चिंबावे. त्यामुळे दोन टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेन की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्येच यायचं. या गोष्टीकडे आपण त्यांचा लक्ष वेधूयात. दोन टीमचे कॅप्टन्स आपण इन्व्हाइट करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत सेकंड मॅचचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनास. या वेळेला आपण पाहतोय आवाज तर इथपर्यंत आला होता आणि अंपायरचा बोट आकाशाकडे. 1 ब्रिंग्स टू. धक्का क्रमांक 14. अनस इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पार मिळतील आणखीन एक विकेट. कैफने आपण पाहतोय आपल्या टीमसाठी कमबॅक केलं. 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 33. 3 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, नंतरला व्हाईट बॉलचा कॉल इथून आला होता आणि लगातारचे 2 विकेट.
पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहतोय कैफ हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. कैफ ही हॅज ऑन हॅट्रिक नाव, हॅट्रिकचा बॉल. हो यावेळेला बॅकफुटला आल्यात, पंच केलाय, कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पान मिळेल. सिंगल घेतली गेली आहे, फिल्डिंग करतील तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पान मिळते. टीमची धावसंख्या 34, 34 आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 34 ला आपण पाहतोय 4 सध्याची परिस्थिती. षटकातील आपण पाहतोय हा पुढचा बॉल. हो काय बॉल डिलिव्हर केलाय मैदानाच्या आतमध्ये, अनप्लेबल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कैफ यांच्या माध्यमातून परफेक्ट यॉर्कर, आणि शोएब यांच्याकडे ते उत्तर नव्हतं कारण की बॉलच तेवढा चांगला धाटीचा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल, शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. तिसरा ओव्हर मधील आपण पाहतोय लास्ट बॉल. कैफ बाउंड ट्रॅक वरती, समोर शोएब. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल करणारा शोएब यांच्या बॅट मधून षटकार. गेली आहे, बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉलचा कॉल आलाय, त्याच्यावरती आपण पाहतोय या 4 धावा, चौकार. तुम्हाला इथून पुढे धावा लागणार आहेत, याच्याकडे मी आपलं लक्ष भेटेन. आणि इथून पुढे आपण दोन्ही अंपायरची चर्चा केली आहे, त्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. नो बॉल, नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नो प्लस 4 येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. आणखीन एक संधी इथून पुढे निर्माण होईल सिकंदर यांच्यासाठी. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती सुद्धा आक्रमण केलंय, सिंगल तर घेतली गेली आहे. फिल्डिंग करतील, डीप मध्ये आहेत खेळाडू, आणि इथून पुढे आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधून टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 46, 46 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावसंख्या. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे पहिल्या इनिंगचा. स्लॉग ओव्हरला इथून पुढे सुरुवात झाली आहे. सैफ वरती आपण पाहतोय हल्ले चढवले गेलेत. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय चूक घडली गोलंदाजाकडून, आणि इथून पुढे चुकीला माफी नाही आहे. यावेळेला आणखीन एक शोएब यांच्या बॅट मधून षटकार. शोएब यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. टीमची धावसंख्या 52, 52. हो यावेळेला पाहतोय बॅकफुटला आले होते खेळाडू येतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना याही वेळेला शोएब यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार. ऑन बोर्ड आपण पाहतोय. आता मात्र धावा येतात प्रचंड वेगानं.
बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 11 स्टार सांडवे या टीमच्या वतीनं. पुढचा बॉल या वेळेला सुद्धा आपण पाहतोय बॅकफुटला येऊन स्ट्रोक खेळायचा होता, सिंगल तर घेतली गेली आहे, मिसफील्ड झाली आहे तिथून आपण पाहतोय थोडीशी, आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचललाय. इथून पुढे आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा आणि शोएब अंतुले पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या 58, 58 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहेत. हो या वेळेला आपण पाहतोय पिक केलं बॉलला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर टिक केलंय. 6 धावांसाठी शोएब यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू. टीमची धावा संख्या धाबकवरती पाहायला मिळते 64 ऑन अ बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल. हो या वेळेला पाहतोय पुन्हा एकदा चूक घडली आहे. बॅटर बीट तर आले होते, विकेट किपर सुद्धा बीट झाले आहेत. एक सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल इथून पुढे दिला आणि इथून पुढे ही दुसऱ्या धाब्यामध्ये आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहेत. ती म्हणजे सिकंदर यांना. धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा बाद. आणि तोही फ्री हिट स्वरूपाचा बॉल इथून पुढे असणार आहे. सिक्स ऑन बोर्ड. बोर्ड आपण पाहतो इथून पुढे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालाय. शेवटचा बॉल फ्री हिट. शेवटचा बॉल होता, त्याच्यावरती सुद्धा पाहतोय बॅटर फिरवली आहे. एक सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. दुसरी धाव आपण पाहतोय नाही मिळणार, फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे येईल. परंतु शोएब यांनी काय फिनिश केलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय शोएब यांच्या वैयक्तिक आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून 27 धावा आल्यात आणि टीमची धावा संख्या धाबकवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 67 या आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी उत्तर भारताच्या खेळामध्ये 68 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे, तो म्हणजे रायझिंग स्टार कामला या टीमला. त्याआधी आपण टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करू दोन टीमचे कॅप्टन. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत.
फील्ड फर्स्ट, कुठे जाऊ नका, पाहत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या ऐकूयात दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज हर्षलजी मुंडे सर. धन्यवाद. हॅलो. हॅलो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब चांडवे आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या हॅलो. धावसंख्या धावफलकावरती इथे एक न वाढताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक 6 या आकड्यावरती आहे. टार्गेट सेट झालं होतं पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये तब्बल 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळालं. 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवरती दाखल झाली होती. कैफ आणि निहाल त्यामध्ये कैफनं चौकार मारला होता आणि आता कैफ बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सैफ दाखल झालाय. मिस टायमिंग, फटका फसलाय. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. मिड ऑफ ला एक सोपा आणि साधा सरळ झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2, दुसरा धक्का, निहाल बाद.
दिवसासाठी ज्या 24 संघांची आवश्यकता लागते त्या 24 संघ लगेचच इकडे मात्र आपण जर पाहिलं तर दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतात. यस, पहिलं 16 टीमचीच अनाउन्समेंट होती या स्पर्धेची की लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळवायची. 3 दिवसामध्ये ही स्पर्धा कव्हर करायची पण नाही. पण 8 संघ म्हणजे 32 मिळाले असते चांडवेकरांना, पण 8 संघ एक्स्ट्राचे वाढवले आणि मग 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये केला गेलाय. सगळ्यांना संधी निर्माण व्हावी यासाठी खूप सारे प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून दरवेळेला केले गेले आणि नेहमीच या स्पर्धेची चर्चा बहुतांश वेळ होताना आपण पाहिली आहे. बाहेरचा बॉल फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला तारिकच्या विरोधामध्ये खेचलाय. हा पहिला षटकार. त्या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती 68चा पाठलाग करायचा. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला आक्रमण करावे लागतील. फुलर लेनचा बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड करायचं होतं, मिस झाले. बॉल लॉंग ऑफला गेला. तिकडे फिल्डर आहेत. चांडवेचं मैदान म्हटलं ना की तिकडे धावा खूप साऱ्या होतात. मग या 68 धावा जास्तीच्या नाहीयेत. जे टार्गेट आपण पाहतोय ते सेट जरूर झालं, पण ते टार्गेट एवढं मोठं नाहीये की पाठलाग होणार नाही. त्या धावांचा सुद्धा पाठलाग केला जाऊ शकतो. फटका चांगला. टायमिंग फसलंय. मैदानाच्या खाली जाईद मैदाना पाहायला मिळतील. अप्रतिम झेल मैदानावरती पकडला जातोय. विकेट नंबर 3. तिसरा धक्का. फलंदाज बाद. सैफ सुद्धा इकडे बाद झालेत. बघा म्हणजे जे फलंदाज येतात पहिले तेच फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. कैफ आले सलामीसाठी स्ट्राईकला उभे राहिले, चौकार मारला, ते बाद झाले. दुसरे फलंदाज निहाल आले सलामीसाठी, ते सुद्धा बाद झालेत. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती सैफ आले. सैफ यांनी प्रयत्न केले, ते सुद्धा बाद होताना पाहायला मिळाले. आता नाईफ आणि नवीन फलंदाज अफान मैदानावरती दाखल होत असताना बघायला मिळतात. यावेळेला चांगली गोलंदाजी तारीख करताना पाहायला मिळतील. पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं आपण जर पाहिलं तर ऋतिकचं, आणि आता दुसऱ्या षटकासाठी जसं तारीख केलंय या मॅच मध्ये. टीम बॅटिंग टीम आपला 12th मॅन पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. बॅटिंग टीम 12th मॅन पाठवा. स्पर्धा मोठी आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून एपी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. फटका खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉल फिल्डरच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर षटकार. 6 धावा येताना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक एकंदरीत आपण जर पाहिले तर पुढे सरसावत असताना बघायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. 68चा पाठलाग करायचा. या ओव्हरचा लास्ट बॉल येणं बाकी आहे. यावेळेला फटका चांगला. अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळत आहे. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार. एक दिमागदार आसमानी षटकार. 6 धावा येताना आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना अफान आला आणि आल्या त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅकचे 2 षटकार सुद्धा बघायला मिळालेत. मॅच संपली नाहीये. टार्गेट आपण जर पाहिलं तर तेवढंच मोठं नाहीये हे सांगत असताना अफान पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 13ची सरासरी राखत असताना 26 बनलात, पण आता 68चा तुम्हाला पाठलाग करायचं म्हणजे सिंगल डबल न मॅच बनणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी अनस दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळेल. अनस गोलंदाजीसाठी पुढचा बॉल. मोठा फटका खेळला जातोय. याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध काऊ कॉर्नर पार षटकार.
पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 11 स्टार क्रिकेट संघ सांडवे संघ 68 धावा थांबवतात आणि त्या थांबवत असताना धावा खर्चही होताना पाहायला मिळाला. पहिलं षटक जर ऋतिकचं सोडलं तर तिथून पुढे खूप साऱ्या धावा इकडे मात्र येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिले तर 32 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला बिगिट करायचं होतं. फटका तर खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहे. एक महत्वपूर्ण षटकार. धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर 38 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आव्हान दूर राहिलं नाहीये. 9 चेंडू मध्ये आपण जर पाहिले तर इथून पुढे अजूनही 30 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आपण जर पाहिले तर बाहेर येत असताना पाहायला मिळते. लेगसिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळालाय. अवंतर स्वरूपाची धाव मात्र स्कोर कार्ड वरती वाढताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत तब्बल 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 धावा धावफलकावरती सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना टीम कमला संघाची. यावेळेला मिस टायमिंग आहे पण फिल्डर नाही आहेत. बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न. 2 धावा या आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळतील आणि या 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. अशा पद्धतीचं कामकाज या मॅच मध्ये चालू राहिलं तर इथून पुढे येणाऱ्या धावा ज्या काही आहेत त्या 68 धावांचा पाठलाग होऊ शकतो. यावेळेला कमी गतीने टाकला. फिंगर रोल केले. अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळते. त्या 21 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 42. नितीन यादव यांच्या वतीने कॅश प्राइज येते. जर अनस गोलंदाजी करत असताना विकेट संपादन करतात तर तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. 7 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. हो 7 चेंडू 26 धावांची गरज असताना बॉल मात्र डॉटला आहे. म्हणजे इथून पुढे शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल आणि येणारे आता 6 चेंडू आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 26 धावांचा पाठलाग होईल का हा प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये उभा राहिलेला पाहायला मिळेल. यानंतर टीम चिंबावे आणि सवाद दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. टीम चिंबावे आणि सवाद दोन्ही संघांना विनंती करतोय आपण रेडी राहा जेणेकरून आपल्याला आज ज्या काही मॅच आहेत त्या लवकरात लवकर कव्हर करणं खूप गरजेचं आहे. सर्वाधिक मॅचेस आपण प्रत्येक दिवसाला ठेवतोय. त्या मॅचेस कव्हर करत असताना आपल्याला जास्तीच्या ओव्हरच्या मॅचेस खेळायच्या याही गोष्टीकडे आपण सगळेजण लक्ष केंद्रित करूया. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज साईदबाई अंतुले गोलंदाजीसाठी. नितीन यांच्या वतीनं जाईदबाईंना प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला बॉल डॉटला. आता इथून पुढे 5 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. 5 बॉल वरती 5च्या 5 बॉल बॅटच्या मिडल करावे लागणार आहेत. लॉंग ऑनला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे आहेत. फंबल होताना पाहायला मिळतील. खराब फिल्डिंग झाली आहे. 2 धावा आल्या म्हणजे आता 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला इकडे षटकार मारावा लागणार आहे जर मॅच जिंकायची आहे. 4 चेंडू आणि अपेक्षित धावा त्यात 24. इम्पॉर्टंट बॉल. येस इकडे मात्र ग्राउंड स्ट्रोक आला म्हणजे
जास्तीचं काही या मॅच मध्ये आता बाकी ठेवायचं नाहीये टीम 11 स्टार चांडवे संघाला, किंबहुना साईदभाई अंतुल यांना. चांडवे गावाचं क्रिकेट ज्यांनी खूप पुढे नेलं, चांडवे गावाचं क्रिकेट खेळत असताना ज्यांनी युवा खेळाडूंना प्रत्येक वेळेला संधी निर्माण केली आणि अप्रतिम दर्जाची टीमची बांधणी नेहमीच केली, असे साईदभाई अंतुल आपण पाहतो बॉलिंगसाठी. ओ बिग हिट आलाय पण वेळ गेलीये, हरकत नाहीये, स्वतःचा क्लास दाखवण्याचा प्रयत्न षटकार. या वेळेला इकडे मात्र आपण जर पाहिले तर चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळतोय, डॉट येताना पाहायला मिळालाय. मॅच वरती इकडे आपण जर पाहिले तर मजबूत स्थितीमध्ये पकड होत. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. कमी गतीने टाकला, ओ वेगळा वेगळा स्ट्रोक बघायला मिळाला. मॅचची एज आल्यानंतर डबल स्ट्रोक पाहायला मिळत आणि शेवटचा बॉल होतो. ओके, मॅच फिनिश झाली आहे, सामना संपलाय. चला चिंबावे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम संवाद मैदानावरती उतरा लगेच. टीम चिंबावे आणि टीम संवाद आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सामना जिंकला पहिलाच. आज आपण पाहिलं तर 11 स्टार क्रिकेट क्लब चांडवे टीमनं आयोजन केलंय आणि आयोजन करत असताना पहिला सामना सुद्धा इकडे एक हाती जिंकताना आपण त्यांना आपण पाहिलं. अभिनंदन.